Hello, good morning to all. My name is Archana Poor, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our next chapter is anti-amoebic agents. So we have to see what are these anti-amoebic agents. The definition is, first we will see what is amoebiasis. So amoebiasis हे काय आहे? It is an acute or chronic infection caused by protozoa एंटामोeba हिस्टोलायटिका. आता हे एक ॲक्यूट म्हणजे शॉर्ट टाईम किंवा क्रोनिक इन्फेक्शन असतं की ज्याला आपण लॉंग टाईम म्हणू शकतो. हे एक ॲक्यूट किंवा क्रोनिक इन्फेक्शन आहे की जे प्रोटोझा एंटामोeba हिस्टोलायटिका याच्यामुळे या ऑर्गॅनिझममुळे होतं. दिस अँटीअमोएबिक एजंट्स, आता ह्या इन्फेक्शनमध्ये जे एजंट्स यूज केले जातात, जे ड्रग्स यूज केले जातात त्यांना आपण म्हणतो अँटीअमोएबिक एजंट्स किंवा अँटीअमोएबिक ड्रग्स. द ड्रग्स विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ अमोएबिक इन्फेक्शन आर कॉल्ड ॲज अँटीअमोएबिक ड्रग्स. आता हे काय आहे? हे एक इन्फेक्शन आहे. हे शक्यतो कोलॉनच्या ट्रॅकमध्ये हे जे इन्फेक्शन आहे ते होत असतं. आता अमोबियासिस इन्फेक्शन is most common in tropical areas with untreated water and it spreads through drinking or eating uncooked foods such as fruit that may have been washed in contaminated local water. आता काय होतं ह्या अमोबियासिसमध्ये किंवा ह्या इन्फेक्शनमध्ये, हे जे इन्फेक्शन आहे शक्यतो ट्रॉपिकल एरियाजमध्ये होतं की जिथं अनट्रीटेड वॉटर यूज केलं जातं. आणि हे स्प्रेड कसं होतं? आता हे अनट्रीटेड वॉटर ड्रिंक केल्यामुळं किंवा अनकुक फूड घेतल्यामुळं किंवा आपण जे फ्रूट्स घेतो, जे व्हेजिटेबल्स घेतो, हे या अनट्रीटेड किंवा कंटॅमिनेटेड लोकल वॉटरनी वॉश केल्यामुळं, हे कंटॅमिनेटेड वॉटर यूज केल्यामुळं हे जे इन्फेक्शन आहे ते होत असतं. त्यालाच म्हणतो आपण अमोबियासिस. आणि ह्या अमोबियासिस इन्फेक्शनमध्ये जे ड्रग यूज केले जातात त्यांना आपण म्हणतो अँटीअमोएबिक एजंट्स. सो नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ दिस अँटीअमोएबिक एजंट्स. फर्स्ट इज नॅचरल अल्कोलॉइड अँड सेकंड टाईप इज सिंथेटिक. आता याचे मेन दोन क्लासेस आहेत. फर्स्ट आहे नॅचरल अल्कोलॉइड अँड सेकंड आहे सिंथेटिक एजंट्स. आता नॅचरल अल्कोलॉइडमध्ये एक्झाम्पल आहे त्याचं इमेटिन, आणि सिंथेटिकमध्ये त्याचे परत 5 क्लासेस आहेत. फर्स्ट इज क्युनोलिन डेरिव्हेटिव्स, एक्झाम्पल आयडोक्युनॉल, क्लिओक्युनॉल. सेकंड इज इमिडाझोल डेरिव्हेटिव्स, एक्झाम्पल मेट्रोनिडाझोल. थर्ड इज फ्युरॅन डेरिव्हेटिव्स, एक्झाम्पल डिलॉक्झॅनाइट फ्युरेट. फोर्थ इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, एक्झाम्पल ॲसिटारसोल. अँड फिफ्थ वन इज डायज, द एक्झाम्पल इज जेन्शन ऑइल. सो in that we have to see only 3 agents or 3 drugs. In that, first from the natural alkaloid is imetine. This imetine, it is an alkaloid obtained from Ipecacuanha. की हे एक नॅचरल अल्कलॉइड आहे की जे इपेकॅकुन्हा, आपल्याला माहिती आहे इपेकॅकुन्हा हा ड्रग त्याच्यापासून ऑब्टेन केलं जातं. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, इट इज अ व्हाईट ऑर क्रिस्टलाइन येलो क्रिस्टलाइन पावडर, जी एक व्हाईट किंवा स्लाइटली येलोइश क्रिस्टलाइन पावडर असते की जी ओडरलेस असते आणि त्याला बिटर टेस्ट असते. इट इज सोल्युबल इन वॉटर अँड इन अल्कोहोल. की सोल्युबिलिटी आहे इमेटाईनची की जे वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि अल्कोहोलमध्ये पण सोल्युबल आहे. ती इमेटाईन इज लिओरोटेटरी. तर इमेटाईन काय आहे? एक लिओरोटेटरी. आपल्याला माहिती टर्म लिओरोटेटरी आणि डेक्स्ट्रोरोटेटरी. तर हे जे इमेटाईन आहे हे लिओरोटेटरी असतं. Stability and storage. It becomes faintly yellow on exposure to light and hence it is stored in tightly closed a light resistant container. आता हे जे इमेटाईन आहे हे जर लाईटच्या एक्सपोजरमध्ये आलं तर एक फेंटली येलो होतं. त्यामुळे ते काय केलं जातं? वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये ठेवलं जातं. आता हे इमेटाईन कुठे कुठे यूज केलं जातं? म्हणजे हे जे इमेटाईन आहे याचे यूजेस काय आहेत? तर ते इंटेस्टिनल अमोबियासिसमध्ये यूज केलं जातं. जे इंटेस्टिनल इन्फेक्शन जर झालं असेल अमोबियासिसमुळे तर त्याच्यात हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. तसेच हॅपॅटिक अमोबियासिसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. आणि अमोबिक इन्फेक्शन ऑफ लंग्स, ब्रेन तसेच ऑदर टिश्यू म्हणजे ऑदर जर पार्ट्समध्ये हे जे इन्फेक्शन स्प्रेड झालं असेल तर
हा जो ड्रग आहे इमेटाईन तो ह्या सगळ्याच्या इन्फेक्शनमध्ये इंटेस्टिनल, हॅपॅटिक आणि लंग्स किंवा ब्रेन किंवा अदर टिश्यूमध्ये इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो. आता त्याचे प्रिपरेशन्स जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ह्या ड्रगचे, ते आहेत इमेटाईन HCl टॅबलेट, इमेटाईन HCl इंजेक्शन, डिहायड्रो इमेटाईन टॅबलेट, डिहायड्रो इमेटाईन इंजेक्शन, डिहायड्रो इमेटाईन HCl टॅबलेट. आता हे काय झाले, त्याचे प्रिपरेशन झाले. तर हे सगळे प्रिपरेशन की जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग कोणत्या ब्रँड नेमनी ते अवेलेबल आहेत, तर त्याचे 2 फेमस ब्रँड नेम जे आहेत ते आहेत स्टेमबिन अँड हिमोमेटिना. हे झाले त्याचे ब्रँड नेम. नेक्स्ट इज मेट्रोनिडाझोल. दिस मेट्रोनिडाझोल इट इज अ व्हाईट ऑर क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विथ स्लाइट ओडर. आता ही काय एक व्हाईट किंवा क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे आणि त्याला एक स्लाइट ओडर असते. इट हॅज अ बिटर अँड सलाइन टेस्ट. की ज्याची टेस्ट कशी आहे, बिटर आहे आणि सलाइन आहे. इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ॲन अल्कोहोल. ही त्याची सोल्युबिलिटी झाली की काय आहे, ते स्लाइटली सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये. आता हे मेट्रोनिडाझोल कसं स्टोअर करणार, त्याचं स्टोरेज काय आहे, इट डार्कन्स ऑन एक्सपोजर ऑन लाईट अँड हेन्स इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. आता ते लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते काय होतं, डार्क होतं. त्यामुळे काय केलं जातं, लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये ते स्टोअर केलं जातं. आता युजेस, मेट्रोनिडाझोलचे युजेस. इट इज ॲन अँटी अमोबिक ड्रग. हा एक अँटी अमोबिक ड्रग आहे, त्यामुळं तो अमोबिक डिसेंट्री ह्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. जर डिसेंट्री या इन्फेक्शनमुळे जर डिसेंट्री लागली असेल तर अमोबिक डिसेंट्रीच्या ट्रीटमेंटमध्ये ट्रीट करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो, मेट्रोनिडाझोल. नेक्स्ट इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ giardiasis, also in genitourinary tract infection, and also it is used to treat balantiadiasis. तर हा giardiasis it is a diarrheal disease due to giardia. Also it is used in treatment of genitourinary tract infection. म्हणजे जो genitourinary tract आहे तिथे जर इन्फेक्शन झालं असेल तर तिथे हा ड्रग यूज केला जातो. अँड ऑल्सो इट इज यूज टू ट्रीट बॅलॅन्टियाडिसिस. म्हणजे हे एक लार्ज इंटेस्टिनल इन्फेक्शन आहे बॅलॅन्टियाडिस. कशामुळे होतं ते, बॅलॅन्टियम कोली ह्याच्यामुळे हे इन्फेक्शन होतं. तर हे झाले त्याचे यूजेस. इट इज यूज ॲज अ अँटी अमोबिक ड्रग and hence it is used in treatment of amoebic dysentery, in the treatment of giardiasis, also in genitourinary tract infection like vaginitis, and also it is used to treat balantiadiasis. Next, the official preparations of metronidazole. Metronidazole tablet, metronidazole injection, metronidazole सपोजिटरीज, मेट्रोनिडाझोल बेन्झोएट ओरल सस्पेन्शन. हे झाले त्याचे ऑफिशियल प्रिपरेशन्स आणि त्याचे ब्रँड नेम जे आहेत ते आहेत फ्लॅजाईल, मेट्रोजिल अँड मेट्रोक्विन. अँड द नेक्स्ट अँड द लास्ट वन इज डिलॉक्झॅनाइड फ्युरेट. डिलॉक्झॅनाइड फ्युरेट हा एक डेरिव्हेटिव्ह आहे ऑफ डायक्लोरोॲसिटामाइड अँड फ्युरॉन. द प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ दिस diloxanide furoate are: it is a white crystalline powder, it is odorless and it is tasteless, it is freely soluble in chloroform. हा जो डिलॉक्झॅनाइड फ्युरोएट आहे ही एक व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर आहे की जी ओडरलेस असते आणि टेस्टलेस असते. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा ओडर नसतो, कुठल्याही प्रकारची टेस्ट नसते आणि त्याची सोल्युबिलिटी आहे की जो फ्रीली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्ममध्ये. त्याची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज आहे. It is affected by light and hence it is stored in well closed light resistant container. तो लाईटमुळं अफेक्ट होतो, त्यामुळं काय केला जातो, तो वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये ठेवला जातो की जिथं त्या कंटेनरमध्ये लाईट जो ड्रग ठेवला आहे त्याच्यावर लाईटचा कुठला इफेक्ट होणार नाही. अशा कंटेनरमध्ये हा जो ड्रग आहे तो स्टोअर केला जातो
त्याचे यूजेस आहेत. इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ अमोबिक डिसेंट्री अँड ऑल्सो इन हॅपॅटिक अमोबियासिस. म्हणजे अमोबिक डिसेंट्रीच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग यूज केला जातो. तसेच हॅपॅटिक अमोबियासिसमध्ये हा ड्रग यूज केला जातो. हॅपॅटिक अमोबियासिसमध्ये काय होतं, सिंगल किंवा मल्टिपल एरियाजमध्ये बॉडीच्या पस फॉर्म होते ड्यू टू इन्फेक्शन बाय अमोबॉइड प्रोटोझा. त्याला म्हणतात हॅपॅटिक अमोबियासिस. त्याचे प्रिपरेशन जे आहे डिलॉक्झॅनाइड फ्युरेटचं, ते आहे डिलॅक्झोनाइड फ्युरेट टॅबलेट, की ज्या हा जो ड्रग आहे टॅबलेटच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. आणि त्याचं जे ब्रँड नेम आहेत ते आहेत अँटामिझोल, फ्लॅजाईल, DF आणि डिलॉक्झिल. तर हे झाले त्याचे ब्रँड नेम. तर आज आपण मेन 3 ड्रग पाहिले अँटी अमोबिक एजंटमध्ये. मेट्रोनिडाझोल, डिलॉक्झॅनाइड फ्युरेट आणि इमेटिन हे झाले अँटी अमोबिक एजंट्स की जे अमोबिक इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. त्यांना आपण म्हणतो अँटी अमोबिक ड्रग्स. सो here we covered this chapter anti amoebic agents. So thank you.